शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ। तर बघा की 15 फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्र। तर आता ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर आता हे पारायण आपल्याला किती दिवसांचं करायचं आहे, याचे नियम काय आहे, त्याच्यानंतर हे पारायण करण्याचे काय फायदे आहेत, तर हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। आता बघा की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला जन्माला घालायचं काम हे ब्रह्मदेवांनी केलेलं आहे। आपलं पालनपोषण करण्याचं काम हे भगवान विष्णूंकडे असतं आणि आपल्याला मोक्षाला नेण्याचं काम हे भगवान शंकर यांच्याकडे असतं। तर त्याच्यामुळे जो हा काही 15 दिवसांचा कालावधी असतो ना, त्याला आपण नंदी पक्ष म्हणतो, महाशिवरात्रीचा कालावधी। तर आपल्याला या कालावधीमध्ये जास्तीत जास्त भगवान शंकर यांची उपासना करायची आहे, त्यांची आपल्याला सेवा करायची आहे। कारण की बघा की भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत, अगदी भोळे देव आहेत। आपल्या छोट्याशा सेवेने देखील ते आपल्यावर प्रसन्न होतात। आणि हा जो काही 15 दिवसाचा कालावधी आहे ना, तर याच्यामध्ये शिवतत्व हे ह्या भूतलावर खूप मोठ्या प्रमाणात जागरूक असतं। त्याच्यामुळे आपल्याला भगवान शंकर यांची सेवा आणि उपासना ही करायचीच आहे। आता त्याच्यामधली भगवान शंकर यांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे काय की शिवलेला अमृत या ग्रंथाचं पारायण। तर आता आपल्याला हे पारायण कसं करायचं आहे। आता बघा, हा जो काही हा शिवलेला अमृत हा ग्रंथ आहे, अगदी छोटासा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये म्हणजे 14 अध्याय आहेत। आता नव्याने त्याच्यामध्ये एक अध्याय ऍड झालेला आहे, असे मिळून याचे 15 अध्याय आहेत। तर आपल्याला 14 अध्याय पठण केले तरी देखील चालतील। तर याचं बघा की खूप जण 1 दिवसाचं पारायण करतात, 3 दिवसाचं करतात, 7 दिवसाचं पारायण देखील याचं केलं जातं। आता हे पारायण करण्याचे काय फायदे आहेत, तर तुम्ही या ग्रंथाचं जर पारायण केलं तर अखंड शिवकृपा आपल्यावर राहते। तर आपल्यावरचे सगळे संकट दूर होतात, आपल्याला ऐहिक आणि परलौकिक सुखाची प्राप्ती होते आपल्याला। तर हा जो काही ग्रंथ आहे ना, तर हा खूप महत्त्वाचा आहे। ह्या ग्रंथामधले जे काही 15 अध्याय आहेत, तर त्या 15 अध्यायाची प्रत्येक अध्यायाची वेगळी अशी फलश्रुती आहे। म्हणजे प्रत्येक अध्याय वाचल्याने आपल्याला वेगळी अशी फलप्राप्ती ही आपल्याला मिळते। आता याच्यामधला जो काही रुद्र अध्याय आहे तो तर खूप महत्त्वाचा अध्याय मानला जातो। आपण त्याच्याविषयी पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याची पण आपण व्हिडिओ ही बघणार आहोत। तर त्याच्यामुळे हे पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे। आता याचे नियम काय आहेत, तर बघा की जसं आपण गुरुचरित्राचे जे काही नियम पाळतो ना, तर तसेच सगळे नियम आहेत। फक्त आपण गुरुचरित्रामध्ये काय करतो की एकच धान्य खातो, तर याच्यामध्ये त्याची गरज नाही। आपण सगळ्या प्रकारचं धान्य हे खाऊ शकतो। म्हणजे काय, तर बघा की आपल्याला परान्न वर्ज करायचं आहे, कांदा लसूण वर्ज करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला ह्या ग्रंथ वाचनामध्ये खंड पडू द्यायचा नाही। ग्रंथ वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला काळं वस्त्र हे परिधान करायचं नसतं। शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे हे आपल्याला असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहे, नाहीतर मग काळ्या रंगाचं वस्त्र सोडून तुम्ही दुसरं कोणतंही वस्त्र हे परिधान करू शकता। आता हा जेव्हा आपण ग्रंथाची मांडणी करतो आणि त्याच्यानंतर जर समजा विटाळ असेल, सुतक असेल समजा, तर आपल्याला हे पारायण करता येत नाही। आणि आता जर समजा आता तुमचा जर मासिक धर्म असेल किंवा विटाळ सुतक असेल आणि बघा की आता महाशिवरात्रीचे समजा 2 दिवस आधी ते संपणार असेल, तर तुम्ही तेव्हा देखील पारायणाला सुरुवात करू शकता। म्हणजे महाशिवरात्रीनंतर समजा एखादे 2 दिवस तुमचं पारायण एक्स्ट्रा जरी चाललं तरी काहीही फरक पडत नाही, तरी देखील चालेल। आपण ह्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही याचं कधी पण पारायण करू शकता। आता बघा 7 दिवसांचं पारायण केलं तर तुम्ही 2-2 अध्याय हे पठण करायचे आहे दररोज। समजा 5 दिवसांचं केलं तर 5-5 अध्याय पठण करायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे काही अडचणी आहेत त्या बघून याचं पारायण आपल्याला करायचं आहे। आता हे पारायण करताना आपल्याला अशी सेपरेट म्हणजे जर समजा तुम्हाला जर सेपरेट ह्याची मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता। जर मांडणी करायची नसेल तर तरी देखील चालेल। म्हणजे काय की तुम्ही देव्हाऱ्यासमोर हा ग्रंथ समजा काढून जर याचं म्हणजे दररोजचे अध्याय आपण वाचले आणि परत ग्रंथ ठेवून दिला तरी देखील चालेल। कारण की कसं असतं की खूप जणांच्या घरामध्ये काय असतं की लहान मुलं असतात किंवा मग जागा नसते, तर मग त्यावेळेस आपल्याला ग्रंथाची
मांडणी करायला हा प्रॉब्लेम येतो, तर याला अशी काहीही गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करू शकता, नसेल तर तुम्ही वाचायला ग्रंथ काढायचा आहे आणि परत ग्रंथ ठेवून द्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे काय की समजा आता तुम्ही हे मंदिरात पारायण करू शकता का, तर हो, तुम्ही मंदिरात देखील याचं पारायण करू शकता. म्हणजे आपण मंदिरात जायचं आहे, भगवान शंकर यांची पूजा करायची आहे, तिथे आपले दररोजचे जे काही अध्याय आहे ते वाचायचे आहे, परत ग्रंथ घरी घेऊन आपल्याला यायचं आहे. आता बघा की हे पारायण सुरू करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे. आता पारायण ज्या दिवशी तुम्हाला चालू करायचं आहे, म्हणजे हे पारायण सोमवारी चालू करावं, पण आता जो काही 15 दिवसांचा कालावधी आहे तर याला गरज नाही, तुम्ही कोणत्याही दिवशी हे पारायण सुरू करू शकता. आता आपल्याला सकाळी काय करायचं आहे, जवळच एखादं महादेवाचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आपल्याला तिथं महादेवाचा जलाभिषेक करायचा आहे, म्हणजे आपल्याला 1 तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही पूजेचं सामान आहे, बेलपत्र, 11 बेलपत्र घेऊन जावे. नाही मिळालं तुम्ही एखादं बेलपत्र घेऊन गेले तरी पण चालेल. भस्म, गंध, अक्षदा, फुलं जे काही आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे. भगवान शंकर यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे, त्यांची पूजा करायची आहे, त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की हे भोले बाबा, मी हे जे तुमचं शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत आहे, काय तुम्ही 7 दिवसांचं करताय, 3 दिवसांचं करताय, तर मी हे पारायण करत आहे, ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, निर्विघ्नपणे हे माझ्याकडून तुम्ही करून घ्या, अशी आधी तर त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तुमची इच्छा सांगायची, काय तुमची इच्छा असेल, समजा काही आजारपण असेल, संतती संबंधित काही अडचणी असेल, आर्थिक समस्या असेल किंवा इतर कोणतंही संकट असू द्या, तर आपल्याला भोले बाबांना ते सांगायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या, अशी आपल्याला त्यांना विनंती करायची आहे. मग आपण घरी यायचं आहे. आता हे पारायण वाचण्याचा कालावधी म्हणजे तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता, पण भगवान शंकर यांच्या सेवेचा खरा तर प्रदोष काळाला खूप महत्त्व असतं. तर प्रदोष काळामध्ये केलेली सेवा ही खूप चांगली असते. तरी देखील तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे वाचू शकता. आता बघा, तिथं झाल्यानंतर तुम्ही घरात संकल्प केला तरी देखील चालेल. आता तुमची समजा काही इच्छा असेल, ह्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर 3 पारायण करायचे असेल, 5 पारायण जर तुम्हाला करायचे असेल समजा, तर तुम्ही घरात येऊन देखील संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हे सगळ्यांनाच माहिती आहे. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, फूल, गंध, अक्षता त्याच्यामध्ये टाकायचे आहे, आपलं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. आता गोत्र माहिती नसेल तर काश्यप्य गोत्र म्हणायचं आहे आपल्याला, आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि भगवान शंकर यांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही हे माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या, आणि मग ते पाणी आपल्याला ताटामध्ये सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प झाल्यानंतर मग आपल्याला जे काही आपले अध्याय आहेत ते वाचायला सुरुवात करायची आहे. आता हे वाचण्याच्या अगोदर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नमः शिवाय तर आपल्याला 108 वेळेस म्हणजे 1 माळ्याचा जप करायचा आहे आणि मग आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. आता बघा की पहिल्या दिवशी वाचताना बघा की आपल्याला श्री शिव मानस पूजा पण वाचायची आहे. त्याच्यानंतर श्री शिव षडाक्षर स्तोत्रम पण आपल्याला वाचायचं आहे आणि मग आपले अध्याय सुरू होतात. 1 माळ आपल्याला जप करायचा आहे आणि मग आपल्याला हे वाचायला सुरुवात करायची आहे. आता तुमचं पारायण संपल्यानंतर याची समाप्ती कशी करायची आहे, अगदी साधी सोपी समाप्ती आहे. ज्या दिवशी तुमचं वाचून होईल तर तुम्हाला जो काही वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य आहे तो भगवान शंकर म्हणजे आपल्या घरामध्ये पोथीला तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आपल्याला मंदिरात जायचं आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्ही म्हणजे तिथे जे काही पुजारी असतात तर त्यांना आपल्याला तांदूळ की 1 किलो असू द्या, आपल्याला तांदूळ आणि पांढरं जे काही वस्त्र असतं म्हणजे उपरणं टोपी म्हणा, तर ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे. आणि काय दक्षिणा असेल समजा 11 रुपये 21 रुपये तर ते आपल्याला द्यायचं आहे. आणि त्या दिवशी पण आपल्याला भगवान शंकर यांची पूजा करायची आहे, म्हणजे त्यांचा जलाभिषेक करायचा. समजा तुमची इच्छा असेल तर तुम्ही 108 वस्तू भगवान शंकर यांना त्यांचं नाव घेऊन अर्पण करू शकता. म्हणजे तांदूळ असू द्या, मूग असू द्या किंवा बेलपत्र असू द्या, जे काही असेल ते तुम्ही भगवान शंकर यांना अर्पण करू शकतात. तर याची समाप्ती एकदम साधी सोपी आहे. मुळातच हे जे पारायण आहे ना हे खूप साधं पारायण आहे, पण मात्र याची फलश्रुती ही खूप मोठी आहे. प्रत्येक अध्यायाची याची वेगळी फलश्रुती आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याची फलश्रुती पण
म्हणजे याच्या फलश्रुतीवर पण आपण दुसरा व्हिडिओ हा बनवणार आहे। तर हा जो ग्रंथ आहे ना, तर हा खूप म्हणजे भगवान शंकर यांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि खूप महत्त्वाची सेवा आहे। आणि बघा की आपण काय करतो, भगवान शंकर यांचं फक्त जो काही श्रावण महिना असतो त्याच्यामध्येच आपण भगवान शंकर यांची सेवा करत असतो। पण हा जो काही आता 15 दिवसांचा कालावधी आहे महाशिवरात्रीचा, तर तो आपल्याला चुकवायचा नाही। जेवढं श्रावण महिन्याला महत्त्व आहे तेवढंच या 15 दिवसांना महत्त्व हे आहे। तर त्याच्यामुळे आपल्याला याचं पारायण हे करायचंच आहे, आपल्याला चुकायचं नाही। एक तरी पारायण करा, दररोज फक्त 2 अध्याय वाचायचे आहे, आपल्याला 2 अध्याय याचे वाचायचेच आहे। बघा याच्याने खूप तुम्हाला चांगली म्हणजे याचा खूप चांगला तुम्हाला अनुभव येईल। मी स्वतः याच्यामधला जो रुद्र अध्याय आहे तर तो मी कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष मी स्वतः वाचलेला आहे याच्यामधला अध्याय। आणि याचं खूप म्हणजे हा जो काही ग्रंथ आहे ना, तर हा खूप अलौकिक असा ग्रंथ आहे। तर त्याच्यामुळे ही सेवा आपण करायचीच आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।